नागदेव आचार्य आपल्या मानवा पंथाचे नागदेव आचार्य आणि स्वामींची पहिली भेट या सिन्नर गावाला झालेली आहे. आणि सिन्नर गावाला आल्यानंतर स्वामींची अत्यंत आवड लागल्यानंतर 7व्या भेटीमध्ये नागदेव आचार्य स्वामींना अनुसरलेले आहे. परंतु मुख्य कारण सिन्नरला भेट झाल्यानंतर स्वामींची त्याला वेध झाला. तो वेध होता होता तो अनुसरणापर्यंत पोहोचला. या सिन्नरला स्वामींचा मुक्काम असताना एकदा या मंदिरामध्ये स्वामी आले. स्वामी आल्यानंतर या चौकात बसलेली आहे. नंतर या इथं बसलेली आहे. बाईसासोबत होती. बाईसाला विचारतात, हे गोंदेश्वराचं मंदिर आहे, ते पडलेलं तिकडचं पद्मेश्वराचं मंदिर आहे, ते हे मंदिर कोणी बांधलं तुम्हाला माहीत आहे का? आता बाईसाला काय माहीत असणार, बाबा माहीत नाही म्हणे. मग स्वामींनी कथा सांगितली. एक माणूस होता, त्याला एक पोरगा, त्या एक बाई होती, त्याला एक पोरगा होता, म्हणजे सूनबाई होती आणि पोरगा होता तर ते काहीच कामाचा नव्हता. उठला एकदा त्या वहिनीने पाणी टाकलं गरम करायला, अंग धुवायसाठी पाणी टाकल्यानंतर तो आंघोळ करायला बसणार तेवढ्या ते म्हणजे तू काहीच करत नाही, नुसता हेच करतो. मग त्याला राग आला. मला असं म्हणतात, त्याची आई होती ती, मला असं म्हणतात आज जोपर्यंत मी काहीतरी करणार नाही तोपर्यंत इथे येणार नाही. बिन आंघोळीचा तसाच निघून गेला. आणि तसाच निघून गेल्यानंतर काही दिवसांनी वापस आल्यानंतर त्या ठिकाणी मंदिर बांधलं आणि या गोंदेश्वराच्या पुढं पद्मेश्वर मंदिर बांधलं. म्हणजे स्वामी म्हणतात गोंदेश्वरापुढा पद्मेश्वर. अशा प्रकारचं माणूस आपल्या हेरिने, आपल्या प्रयत्नाने, आपल्या याच्याने काहीही करू शकतो, असं आदर्श स्वामी चक्रांनी याच लीळेतून सांगितलेलं आहे. त्यांनी आपल्या अट्टहासाने, आईच्या अट्टहासापायी मी काहीच करू शकत नाही का, तर गोंदेश्वरापुढं पद्मेश्वराचं मंदिरसुद्धा उभं करण्याची ताकद माणसामध्ये आहे. फक्त माणसाची प्रवृत्ती तशी पाहिजे, माणसाचं कर्तृत्व तसं पाहिजे, अशी या ठिकाणची लीळ आहे. सर्व